नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांचे फार्मा सोल्युशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आणि सर्व आता फार्मा सोल्युशन अकॅडमी नावानं आपण एक नवीन कन्सेप्ट लॉन्च केली आहे. बऱ्याच वर्षापासून विद्यार्थी कोचिंगच्या संदर्भामध्ये मला माहिती विचारत होते, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना आता काय झालं की स्पर्धा वाढली. स्पर्धेच्या युगामध्ये प्रॉपर जे काय नॉलेज आहे किंवा प्रॉपर जे काय टीचिंग आहे ते कुठेही तुम्हाला मिळत नव्हतं. एकच शिक्षक एकतर सगळे सब्जेक्ट घ्यायचा किंवा फक्त फार्माच कोणीतरी घेतंय. फार्मा नॉन टेक्निकल हा पार्ट सगळ्यात महत्वाचा आहे, कारण 60 प्रश्न जे आहेत डीएमआर आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनला किंवा येणाऱ्या कुठल्या पण एक्झाम सेंट्रलच्या सोडलं तर किंवा सीजीएचएस ला पण आहे बघा, नॉन टेक्निकलचा पार्ट खूप मोठा महत्वाचा. तर हा बराचसा काय होतं की इग्नोर करायचो आपण. मग आपण परीक्षा देतोच आहे आणि परीक्षा देतोय, पण थोड्या थोड्याने रिझल्ट जात आहे. 10 मार्कांना 20 मार्कांना जात आहे. नॉन टेक्निकलच्या कुठल्या तरी सब्जेक्टमध्ये मार्क कमी पडायला लागलेत, मग आपले रिझल्टच येईना. असं होते. म्हणजे आपला अभ्यास चांगला आहे, सर्व चांगलं आहे, पण रिझल्टच येईना. काय येत नाहीये? कारण आपण काही सब्जेक्ट काय करतोय, त्याला लाईटली घेतोय. ठीक आहे, आपण फक्त फार्माच घासतोय. ठीक आहे. तर मी जेव्हा असं पूर्णपणे अभ्यासाला विचार केला होता, मागच्या वर्षी पण असे सेम याच वेळेला जाहिरात आली होती, 1 जून मध्ये आली होती बघा एक्झाम. तर त्यावेळी पण मी असाच विचार केला होता की मला तर फार्मा काहीच येत नाही, मला फार जास्त काही फार्मा येत नाही. मग मी काय केलं की फार्माच्या ज्या सिलेबस ओरिएंटेड ज्या गोष्टी आहेत त्या फक्त मी व्यवस्थित केल्या आणि राहिला पार्ट पूर्ण नॉन टेक्निकल. माझा 70% टाइम मी नॉन टेक्निकलवर द्यायचो, कारण नॉन टेक्निकलला एवढे तगडे पोर असतात, एवढे खतरनाक अभ्यास करणारे पोर, एमपीएससी वाले पोरं किंवा इकडचे पोर त्याच्यात उतरतात. त्यामुळे नॉन टेक्निकल पार्ट करणं फार गरजेचं आहे. म्हणून मी नॉन टेक्निकलवरच फोकस केला पूर्ण मॅथ्स. आणि मग ज्या काही थोडा थोडा अभ्यास जो आहे 30% 40%, तो त्यात मी फक्त फार्मा रिव्हिजन केलं. एक चार 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 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे अशा पद्धतीनं मी प्लॅनिंग केलेला. आणि नॉन टेक्निकलचं कंटिन्यू चालू होतं, म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर वगैरे, जे प्रश्न येत नाही ते कसे सोडवायचे वगैरे, पूर्ण फक्त मागच्या पेपरवरती जे आहेत टीसीएस न घेतलेले सगळे 21,000चं बुक मी सगळ्यांना घ्यायला सांगितलं होतं, ते तुम्ही घेतलं असेल. 21,000 लिहिलेलं आहे टीसीएस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, 21,000. तर त्यामध्ये नॉन टेक्निकलचे जे काय पार्ट आहे तो पूर्ण तुम्ही त्यातनं एकदम जर व्यवस्थित भरपूर प्रश्न जर तुम्ही सोडवले रिसेंटवाले, तर तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. ठीक आहे. सो नॉन टेक्निकल पार्ट गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश. आता मराठी आणि इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क पडतात. ठीक आहे. आता बुद्धिमत्तामध्ये आउट ऑफ मार्क पडतात. गणिताचे प्रश्न काय फार जास्त नसतात, 6-7 प्रश्न असतात. त्यामुळे बुद्धिमत्ताचे जास्त प्रश्न असल्यामुळे ते करा. आणि राहिला करंट अफेअर्स किंवा जे हिस्टरी वगैरे पार्ट आहे, तो आपण तुम्ही जर जॉईन केला असेल फार्मा सोल्युशन अकॅडमीचं, जर तुम्ही बॅच सबस्क्रिप्शन घेतलं असेल, तर त्यामध्ये संपूर्ण A to Z इन डिटेल पॉलिटिक्सचं, समजा आता करंट अफेअर आहे त्याला रिलेटेड कोणती कलम आहे, आर्टिकल्स कुठले, कल्चर, स्पोर्ट्स वगैरे सगळं घेणार आहे, आरटीआय वगैरे सगळं त्याच्यामध्ये होईल. त्याच्यामुळं तुम्ही जर जॉईन केलं असेल तर फायदाच आहे, नसेल जॉईन केलं तरी काही अडचण नाही. क्लास लावलाच पाहिजे असं काही नाही. पण तुम्हाला जर बूस्ट पाहिजे असेल एक, की मला काहीतरी मी जे काय करतोय ते योग्य करतोय का, किंवा इतर पण करतायत, मग त्या बॅचमुळे किंवा मॅथ्स रिझनिंगच्या काही ट्रिक्स असतात, त्या ट्रिक्स बघायच्या जर तुम्हाला असेल तर तुम्ही बॅचमध्ये येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा, आता मी हा सेशन जो आहे तो इंटरॅक्टिव्ह घेणार आहे की तुमचा अभ्यास कसा चाललाय. आता मी मागचं सेशन जवळपास 2-4 तारखेच्या दरम्यान घेतलं होतं. तुम्हाला अभ्यासाला लिंक लावून दिली होती, पुस्तकं वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या. बरेचसे लेक्चर मी युट्यूबचे अनलिस्टेड केलेले आहेत आणि काही डेमो पण टाकलेत की बॅच कशा होत आहेत त्याबद्दल. तर ते त्यासाठीच की कशा पद्धतीनं टीचिंग सुद्धा चालू आहे किंवा कशा पद्धतीनं अभ्यास करायचा असतो ह्याचा तुम्हाला आयडिया येईल, म्हणून ते मी लेक्चर्स टाकले. ठीक आहे. राहिला विषय, आता एवढे जे टीचर्स आहेत त्यांना आपल्याला पेमेंट द्यायचंय प्रत्येकाला वगैरे. बरेच म्हणतात की फीज वगैरे जास्त, अजिबात फीज वगैरे जास्त नाहीये. तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला 10-15 हजार रुपये, 5,000 एका कोर्सची फी असते. म्हणजे फक्त गणित बुद्धिमत्ता 4-5 हजार, फक्त इंग्लिश 4-5 हजार, असे कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील. हे आपल्याकडे पुण्यातली टॉपची भगीरथ, युनिक आणि रयत या ज्या अकॅडमी आहेत फेमस, त्या अकॅडमीमध्ये शिकवणारे टीचर्स आपल्याकडे मुद्दाम मी घेतलेत. मी म्हटलं आज पैसे गेले तरी चालतील, पण
मुलांना टॉप क्वालिटीचं एकदम व्यवस्थित परफेक्ट गेलं पाहिजे. मग आपण तो विचार करूनच तो कोर्स लॉन्च केलाय आणि त्याच्यामध्ये कुठलेही हलगर्जीपणा आपण करणार नाहीये. टेस्ट सिरीज पण लॉन्च करतोय. टेस्ट सिरीज पण तुम्हाला घेईल. टेस्ट सिरीजचे एकदम सिस्टमॅटिक मी एक्सप्लेनेशन वगैरे टेस्ट नंतर म्हणजे आपला जो प्रश्न असतो टेस्ट सिरीज कशी असेल बघा. प्रश्नाच्या नंतर जे 4 ऑप्शन आहे त्या 4 ऑप्शनचे एक्सप्लेनेशन त्याच्या खाली असेल. शक्यतोवर मराठीनं असेल किंवा नसेल पण इंग्लिश आणि मॅथचं एक्सप्लेनेशन 101% राहील. कारण त्याचं जे अनालिसिस आहे तेच पुढच्या पेपरला येतं. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे TCS ला बघा तुम्ही. त्यामुळे आपण बऱ्याच मॅथचं वगैरे एक्सप्लेनेशन आपण त्याच्यामध्ये टाकलेले तर बऱ्यापैकी त्या प्रश्नांमध्ये आपण देऊ. त्यामुळे काळजी करू नका. ठीक आहे. आता राहिला विषय तुमचा अभ्यास कसा चाललाय, की तुम्हाला अडचणी काय येतात, काय काय प्रॉब्लेम येतात, की तुम्हाला टेन्शन आलंय, एवढं कसं करू, काय करू, एवढे लेक्चर किंवा युट्यूबला बघतोय, इकडे बघतोय, हे पुस्तक ते पुस्तक काय करू, असं जर काही असं फार जास्त कन्फ्युजन असेल तर आपण आज चर्चा करणार आहे. त्याच्यानंतर आता AIMS-CRE ची पण जाहिरात आली. ठीक आहे. AIMS-CRE ला मॅथ आहे, इंग्लिश आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही इकडे कव्हर करू शकता बॅच जर घेतली तुम्ही तर. नसेल तर तुम्ही तुमचा युट्यूब वगैरे काय तुमचा सोर्स असेल त्यातून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सेकंड. थर्ड, ड्रग इन्स्पेक्टरची 15-20 दिवसामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. त्यामुळं आता जे काय तुम्ही करताय त्याच्यामध्ये पण कन्फ्युज व्हायचं नाही. तुम्ही जे करताय ते वाया जाणार नाही. ठीक आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही आता फक्त DMA वरती फोकस करा. ठीक आहे. 15-20 दिवसांनी जेव्हा जाहिरात येईल त्यानंतर परत तुम्ही DI कडे शिफ्ट व्हाल. आपण ड्रग इन्स्पेक्टरची पण बॅच लॉन्च करतोय 20 तारखेपासून. त्यामुळं आणि त्याची फीज अराउंड 7,000च्या आसपास फी राहील. कारण टोटल सब्जेक्ट प्रॉपर टीचर्स टॉप क्लास टीचर्स असणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला त्याचा 101% फायदा होईल. एक एक्सपर्ट टीचर असणार आहेत. सो आय रिक्वेस्ट यू कॅन सबस्क्राईब द बॅच. म्हणजे पैसे जातात किंवा मी पैसे कमवतोय, आम्हाला पैसे कमवायला मिळतात म्हणून हा उद्देश तर अजिबात नाही माझा जास्त. नाहीतर मग मी 5,000-7,000 फी ठेवली असती. कारण या कोर्सची फीस 5,000-10,000च्या आसपासचा कोर्स आहे. ठीक आहे. आणि DIचा पण कोणता पण 10-12 हजाराची बॅच आहे. जे तुम्ही GDCची बघा, कुणाची पण बघा. एवढे लेक्चर्स एकदम प्रॉपर व्यवस्थित घेऊन ते कुणीही तुम्हाला देणार नाही. माझा पर्पज हाच आहे. माझ्या महाराष्ट्रातले मुलं जे आहेत, मी आजपर्यंत महाराष्ट्रातल्या मुलांना लागण्यासाठी फुकट फ्रीमध्ये 2018-19 पासून मार्गदर्शन करतोय. अनेक विद्यार्थी माझ्या टचमध्ये आहेत जे प्रत्येक डिपार्टमेंटला तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला फोन करा की ऋषिकेश सपकाळ यांना ओळखता का, फार्मा सोल्युशन चॅनलला ओळखता का, आपण जे काय दिलंय ते जेन्युइन दिलंय. त्यामुळं त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे. आपण जे काही ड्रग इन्स्पेक्टरचं आंदोलन केलं ते माझ्याच नेतृत्वात झालेलं. त्यामुळे तुम्ही माझ्या फेसबुक पोस्ट वगैरे सगळ्या गोष्टी पुरावे सगळे आपण कोणतं चॅनल काय सांगते कोण क्रेडिट घेते मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. ते नॅरो माइंडेड लोक असतात. त्यामुळं आपण ब्रॉड माइंडेडनं विचार करून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. मी स्वतः शासकीय औषध निर्माता GMC बारामती या ठिकाणी DMRच्या अंतर्गत जॉईन आहे. ठीक आहे. त्यामुळे जे काय आहे ते ट्रस्टेड आणि क्वालिटीचं देईल तुम्हाला. काळजी करू नका. ठीक आहे. आता मला सांगा तुमचा अभ्यासाच्या एक प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय अडचण येते मला तेवढं प्लीज कळवा. म्हणजे सांगा, बोला, बिंदास बोला आणि हँड रेज करा. मी तुम्हाला आलो करतो. आपण हा थोडासा इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवलाय त्यामुळे बऱ्याच जणांना आलो पण केलंय मी. ठीक आहे. कोणाला काय प्रश्न आहे बोला. तुमचा प्रश्न उत्तर माझं. फार्मा सोल्युशन, वी हॅव सोल्युशन फॉर एव्हरीथिंग, डोंट वरी. हा, कुणाचा काय प्रश्न आहे का, म्हणजे प्रश्न अभ्यासाचा मागोवा म्हणजे काय. हा, येस, बोला. येस येस येस, आता कुठतर बोलत होता. येस सर, येस, बोला. ऋषी सर, आकांक्षा, साक्षी मॅडम, तुम्हाला काय अभ्यास करताना काय डाऊट्स आहेत का, पुस्तक हे ते प्रश्न. मी अभ्यास करते पण मला असं टेन्शन आलंय किंवा माझं बाउंड्री क्रॉस होत नाही, हा सब्जेक्ट वीक आहे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय नाही, म्हणजे हे सांग, मी तुम्हाला थोडस गाईड करू शकतो. आय कॅन गिव्ह यू डायरेक्शन. अभ्यास तर तुम्हालाच करायचा आहे, सेल्फ स्टडी पण करायचंय, सगळंच करायचंय, जॉब पण करायचंय, जॉब करता करता पण सगळं करायचंय.
नेक्स्ट बोला बोला, आपलं पटकन बोला. तुमचे काय प्रश्न आहेत का, किंवा फॉर्म भरण्याबाबत, सिलेबस बाबतीत, व्हॉट एव्हर. आय एम हिअर टू इंटरॅक्ट विथ यू. ओके, मी तुमच्यासाठी आलो. येस, आय एम वेटिंग. कोणी पण बोला, बिंदास्त बोला, तुमचा फ्लो आहे. Yes. नमस्कार सर. नमस्ते, भाविस्कर सर बोला. नमस्ते सर, मॅथमॅटिक्स साठी म्हणजे बेसिक कसं करायचं सर मॅथमॅटिक्स साठी? गणित आणि बुद्धिमत्ता ना? हो सर. का फक्त गणिताचं सांगू? दोन्ही पण सांगतो. नाही सर, फक्त गणित सांगा. बरं, आता तुम्ही काय कशात अभ्यास करताय किंवा काय करताय मला सांगा. सर मॅथ्स ते मी रेल्वेचा बॅच घेतली सर मी, अड्डा 24/7 ऍपवरनं. त्याच्यात मॅथ्स करतो 24/7. 24/7 वाली बॅच करताय? ओके. हा सर, त्याच्यातनं करत आहे थोडं. आणि पुस्तक वगैरे काय कुठलं? नाही सर, बुक यूज नाही करत आहे, ते लेक्चर बघून ते प्रॅक्टिस करतो सर. झालं, 1 नंबर. 2 नंबरला तुम्ही हे करताय कुठलं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स वगैरे काही बघताय का रेग्युलरली? हो सर, बघतोय. कोणते बघताय, कोणतं पुस्तक घेतलंय? बुक नाही सर, युट्यूबला जितके पण PYQ असतात ना सर, व्हिडिओज अपलोड सर्व चेक करतात. बरं, पहिला मुद्दा, अड्डा 24/7 हा क्लास हा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या रिलेटेड व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. पण तुम्ही काय केलं पाहिजे, आपले जे काय प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर TCSचा जो काय हे आहे पॅटर्न आहे, तो एकदा बघा. 1 मिनिट, चार्जर कनेक्ट करतो. आता हा ठीक आहे. तुमचा जो काय 21,000 TCS क्वेश्चन पेपर्स किंवा कुठला पण TCSचे झालेले क्वेश्चन पेपर्स, ते तुमच्याकडे आहेत का? ते नाही आहेत तुमच्याकडे, बरोबर. ते आता तुम्ही बोलले, पण ते तुम्ही घ्या, कंपल्सरी घ्या, उद्याच मागवा, ठीक आहे. त्याच्यामध्ये जे गणित आलेले ते गणित, ते काय जे काय प्रश्न असतील, ते प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काय प्रश्न असतील, त्या प्रश्नाच्या रिलेटेडच टॉपिक्स तुम्ही बघितले पाहिजे अड्डा 24/7. ते जर तुम्ही बघितले आणि हे प्रश्न जर सोडवले तर तुमचा अभ्यास योग्य दिशेनं चालला. नाहीतर अड्डा 24/7 ला घेतला पर्सेंटेज आणि सोडवतोय, कोणत्या स्टेपचे प्रश्न येतात, कोणत्या स्टेपचे, आता अड्डा 24/7 4-5 स्टेप पर्यंत शिकवत असतील, तर तुम्ही ह्या आपल्याला TCSच्या ज्या पेपरमध्ये मागचे जे काही म्हाडाचे, DVETचे, कोणत्या पण विभागाचे पेपर असतील, समाज कल्याणचे, याचे त्याचे, तर त्या पेपरमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न आले हे तुम्ही बघितलं पाहिजे. किंवा मग आता मी जे आपल्या जे काही बॅच मध्ये चालू आहे, नागेश शिंदे सर घेतात, त्यांना 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. इतक्या भारी ट्रिक्स सांगतायत ना ते, तुम्ही जर बघितलं, तुम्हाला डेमो टाकलेला आहे मी, तुम्ही एकदा चेक करून घ्या. 1 नंबर ट्रिक्स सांगतायत. मग त्यांना मी TCS नुसार पॅटर्न, TCSचे जे प्रश्न आहेत किंवा आलेले मागचे जे प्रश्न आहेत, त्या पॅटर्न नुसार सरांना मी लेक्चर घ्यायला लावतो. तो तुम्ही, मी म्हणत नाही तुम्ही कोर्सच घ्या, पण तुम्हाला सांगतोय, मग तुम्ही युट्यूबला तशा पद्धतीने टॉपिक्स व्यवस्थित बघा, ठीक आहे. अख्खीची अख्खी बॅच करणं योग्य नाही, त्याच्यामध्ये वेळ जातोय. आणि असं पण होतं, तुम्ही पूर्ण पर्सेंटेजचं टॉपिक बघता, म्हणजे कोर्स माझा घेतल्यावर किंवा युट्यूबचा कोणता पण बघू द्या, पण प्रश्न सोडवताना तिच्या आयला प्रश्न उत्तरच येत नाही, असं बऱ्याच वेळा होतं. आता त्याच्यामध्ये काय होतं, काहीतरी मिसिंग वर्ड असतो किंवा काय, त्याची आपल्याला सवय झाली नसते. पण तुम्ही जितके जास्त प्रश्न प्रॅक्टिस करसाल, तेवढे जास्त तुम्हाला ते गणिताचे अनालिसिस होईल. सगळ्यात जास्त मॅक्सिमम फोकस हा तुमचा बुद्धिमत्तावर ठेवा, कारण गणिताचे प्रश्न एक 5-6 प्रश्न असतात, ठीक आहे, 6 तुम्ही जर बघितले तर, आणि बुद्धिमत्तावर जास्त असतात. त्यामुळे बुद्धिमत्ता आधी एकदम परफेक्ट करून घ्या, मग तुम्हाला आता कॉन्फिडन्स येईल. मग राहिले बाकीचे चॅप्टर, ते जितके समजा तुम्हाला घासता येईल तेवढे घासायचे, तेवढं फक्त लक्षात ठेवा. ओके. आता याच्यात तुम्हाला अजून काय डाऊट आहे का माझ्या बोलण्यामध्ये, किंवा त्यात काही चेंजेस करायचे का? नाही सर, नाही. तुम्हाला म्हणजे योग्य वाटतंय का मी जे काय बोलतोय? हो सर, हो.
मी तसंच केलं. मी काय करायचो, दररोज नुसते प्रश्न डोळ्या घालून घालायचो. मग असं पण होते, एखादा प्रश्न नाही नसला येत तर त्याच्यातलं कोणतं ऑप्शन मारायचं ह्याचा एक पॅटर्न ठरलेला असतो. तर ते पॅटर्न तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्ही प्रश्न डोळ्या घालणं घालसाल. त्यामुळे प्रश्न डोळ्या घालणं घालणं फार गरजेचं आहे. गणिताचे असो किंवा बुद्धिमत्ताचे असो, कुठले पण असो, ठीक आहे. त्यानुसार मग आपल्याला ते होतं, ठीक आहे. लक्षात येईल तुम्हाला की कसं करायला पाहिजे. ओके सर. अँड डेट काय आहे सर एक्झामची? मी ऑलरेडी सांगितले 18 ऑगस्टच्या आसपास परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत आणि 25 ऑगस्टच्या दरम्यान एम्स पण होऊ शकते. त्याच्यामुळं आत्ता जोर लावा, ठीक आहे. थँक्यू सर. तुम्ही आपल्या बॅचचे जे काही डेमो लेक्चर्स टाकले ते तुम्ही बघितलेत का? नाही सर, अजून पाहिजे मी. चालेल, बघून घ्या एकदा. नेक्स्ट कुणाचा काय प्रश्न आहे? हँड रेज करा, तुम्हाला अलो करतो. ठीक आहे, अलो केलं. येस आय नावानं कोणतरी सोम अलो. बोला बिंदास्त बोला. या बोला ना, बोला. गायत्री मॅडम बोलू शकता? गायत्री भोयर मॅडम बहुतेक आपली बॅच तुम्ही सबस्क्राईब केलेली आहे. लेक्चर्स कसे चालू आहेत काय वगैरे नक्की सांगा. सर लेक्चर खूप छान आहे सर, बट सर माझ्या वर्किंग असल्यामुळे नाही का सर वेळ नाही मिळत, तर थोडे लेक्चर अटेंड करू नाही शकत. म्हणजे 12 तास सर वर्किंग मध्येच जातात. तर त्याच्यात पण लेक्चर छान आहे सर. मॅथ रिजनिंगच्या तर खूप छान आहे आणि मराठीच्या पण. बाकी तेवढे मी करू नाही शकले, लेक्चर पेंडिंग आहे सर. बरं आता मला सांगा मॅडम, तुम्ही याच्या आधी बरं बोला, तुमचा काय प्रश्न आहे ते सांगा. तर माझा म्हणजे प्रश्न आहे सर, जवळपास म्हणजे 12 तास माझे वर्किंग मध्ये जातात, त्यामुळे टाइम कमी मिळतो आणि मग आपण लेक्चर अटेंड केला तिथं पण टाइम जातो. तर मग लेक्चर अटेंड करू की बुक रिफर करू, एक म्हणजे खूप असं कन्फ्युजन वाटतो. आणि मग माझे डी फार्म आहे, तर मला असं वाटते आपल्यापेक्षा हायर लेवलचे आहे तिथं. आणि प्लस असं पण वाटते की जे 24 तास अभ्यास करतायत, जॉब नाही करत ना, आपण जॉब सोबत करत आहोत, त्याच्यामुळे सब डिमोटिवेशन येत आहे. तर काही डायरेक्शन सांगा सर, गाईड करा सर. बरोबर. मॅडम तुम्ही मेडिकल मध्ये जॉब करताय की कंपनीमध्ये? हो सर, म्हणजे स्वतःचीच मेडिकल आहे, मेडिकल मध्ये. बर, आता महिनाभर तुम्ही त्या जॉबला ब्रेक देऊ शकता? सर नाही ना, पॉसिबल नाही आहे सर. दुसरा फार्मासिस्ट ठेवून किंवा कुणाला एक्सपिरियन्स वगैरे ठेवून तुम्ही फक्त तिथं? फार्मसीची गोष्ट नाही सर, म्हणजे पॉसिबल नाही आहे सर आता, म्हणजे ठेवणार. ठीक आहे. आता तुम्ही 12 तास तिथे काम करताय बरोबर मेडिकल मध्ये, पण तुम्हाला मधला मेडिकलचा जो काही मधला वेळ असतो तो पण वेळ तुम्हाला मिळतो मॅडम, बरोबर? हो सर, म्हणजे 1-2 तास तर आरामशी मिळून जातात. टाइम जास्त होतात, 10 तास कधी होतात, कधी 12 तास. ते झाले 2 तास बरोबर दुपारचे. आणि संध्याकाळी आल्यानंतर तुम्हाला किंवा सकाळी जर तुम्ही 5 वाजता जर उठल्या, आता जे सकाळी म्हणजे तुमचं एक्झाम होईपर्यंत सकाळी थोडस लवकर उठा. हो सर, म्हणजे माझा जॉब टायमिंग सर 9 ते 9 असं समजून चला. मग सकाळी तुम्ही 4:30 वाजता उठा, ठीक आहे. 4:30ला उठल्यानंतर आंघोळ वगैरे करा, छान योगा वगैरे काय वॉक करायचं करा. 4-5 दिवस थोडासा त्रास होईल आणि तुम्ही 8 पर्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 बरोबर. हे झाले तुमचे 3 तास. मेडिकल मधला 2 तास, 5 तास झाले. आणि रात्री झोपण्याच्या आधी, रात्री तुम्ही 11, 11:30, 12ला झोपत असाल बरोबर, तर रात्री तुम्हाला 1.5 तास तरी कमीत कमी मिळतो, कमीत कमी. हो सर. 6.5 तास तुम्हाला अभ्यासाला मिळतात मॅडम. 6.5च्या वर दररोज अभ्यास करणारे पोरं सुद्धा एवढा अभ्यास करत नाही. ते करतात पण पेंगत अभ्यास करतात. जो तुमचा 5-6 तासाचा अभ्यास आहे तो क्वालिटी टाइम आहे. क्वालिटी टाइम देणार तुम्ही, हे लक्षात घ्या. तुमचा स्मार्ट स्टडी आणि क्वालिटी टाइम ह्याला. आणि राहिलं तुमचं लेक्चर केव्हा करायचे, लेक्चर रात्री करायचे, ठीक आहे. लेक्चर पूर्ण रात्री करायचे. रात्री लेक्चर केले की सकाळी त्याला रिव्हिजन मारायचे पुस्तकात. हो सर. फार्मा तर तुम्हाला सांगतो 101% मॅडम जे शिकवत आहेत ना नोट्स मधलं, त्याच्या बाहेर शक्यतोवर येणार नाही. आणि तुम्ही ते करा,
तुमचे पुस्तक आणि हे दोन्ही सोबत ठेवायचं लेक्चर करताना, ते करत राहायचं. झालं. हो सर. वाटलं तर तुम्ही मॅडमला स्ट्रॅटेजी विचारू शकता लेक्चर मध्ये, काही प्रॉब्लेम नाही. आता राहिलं नॉन टेकचं. तुम्ही याच्या आधी गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश कधी केलेलं आहे का? हो सर केलं आहे, पण तेवढं प्रॉपर नाही जमत, पण दिली आहे याच्या आधी. हा, तुम्हाला कोणता विषय वीक वाटतो? सर मला इंग्लिश आणि जीके खूप जास्त वीक वाटतात सर. दोन जीकेचा विषय डोक्यातनं काढा. ठीक आहे. इंग्लिश पण वाटते सर, इंग्लिशचा थोडा म्हणजे. मग आता काय करायचं, इंग्लिशच्या व्होकॅब्युलरीवरती जास्त फोकस करायचं. मी लेक्चर्स अपलोड केलेले आहेत इंग्लिशचे. त्या रुचिता सुर्वे मॅडम 10 क्लासला पुण्यातल्या ऑनलाईन लेक्चर घेतात. इतकं सुंदर शिकवतात, सोप्या भाषेत, 1 नंबर शिकवतात ते. त्यांच्या हो व्होकॅब्युलरीचे सेक्शन कंपल्सरी बघा. ठीक आहे. हो सर. आणि काय करायचं, तुमचं जे बाळासाहेब शिंदेचं व्होकॅब्युलरीचे जे पार्ट आहे ना, ते पूर्ण हो व्यवस्थित बघा. आणि मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते पहिले ते सोडवत चला. मेडिकलमध्ये जसं जसं टाइम भेटत चालेल तसं तसं तुम्ही प्रश्न सोडवायचे. आपलं पुस्तक काउंटरवरच ठेवायचं. हो सर. कस्टमर येईपर्यंत एक प्रश्न सोडवणं 100% सोडवता येतो. म्हणजे हो फुल्ली सर. तुमच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असली पाहिजे, हे करत राहणे. सगळे लेक्चर बघायचीच नाही. आपल्याला ज्या गोष्टी वीक वाटतात ना त्या पटपट पटपट बघून घ्यायच्या, आणि ज्या गोष्टी पुस्तकातून कव्हर होतात त्या पटपट पटपट पुस्तकातून कव्हर करून घ्यायच्या. आणि ज्या गोष्टी आपल्याला वाटते की बाबा आपल्याला कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम किंवा मराठीचा लिंग विचार किंवा सोकड प्रयोग समास आपल्याला अवघड जातोय, त्याचे प्रश्न चुकतायत, प्रश्न सोडवताना लगेच त्याचं लेक्चर बघायचं आणि पुढे जायचं. हा पॅटर्न तुम्ही फॉलो करायचा. प्रश्न सोडवायचा, 21,000चा प्रश्न संच, आणि हे सोडायचं. तर माझ्याकडे आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हा माझा TCS पॅटर्नचा 21,000चा प्रश्न संच, बी पब्लिकेशन. ओके, सर्वांना दिसतोय? डिस्कशन नाही म्हणजे विश्लेषण नाही दिलं का सर क्वेश्चनच्या? ह्याच्यामध्ये विश्लेषण नाही दिलेलं तुम्हाला. सर म्हणजे TCSचीच आहे, पण तिच्यात नाही का सर म्हणजे विश्लेषण दिलं आहे बी पब्लिकेशन. हा, फक्त हे पुस्तक घेण्याचं कारण एकच, हे पण पुस्तक तुम्ही ऍडिशनल घेऊ शकता. याच्यात DMAR चे वगैरे पेपर टाकलेले आहेत त्यात, म्हणून मी तुम्हाला ते घ्यायला लावलं. तर DMAR चे जे इतर विभागाचे पण झालेले पेपर आहे ते पण याच्यात. एक विश्लेषणवाला पण पुस्तक छान आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे दोन्ही पण पुस्तकं घ्या, काय अडचण नाही, बिनधास्त घेऊ शकता. ठीक आहे सर. हो सर, मी याच्यात म्हणजे त्याच्यात विश्लेषण नाही आहे ना सर, तर मला वाटलं अजून सोल्युशन बघण्यामध्ये टाइम वगैरे जाईल, तर ही म्हणजे बुक आहे. हे बघा, एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला नाहीच आलं ना उत्तर, तेच विश्लेषण सरळ सरळ तुम्हाला सांगतो, ChatGPT फ्री, ChatGPT वरती टाकायचं, त्याला सांगायचं काइंडली एक्सप्लेन दिस क्वेश्चन विथ आन्सर अँड ऑप्शन, ऑल ऑप्शन्स, ते लगेच एक्सप्लेन करते. फार जास्त डोकं लावायचं काम नाही. किंवा दुसरं, तुमचं जे पुस्तक आहे त्या टॉपिक मध्ये जाऊन तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके, हा हा, ठीक आहे. नेक्स्ट कुणाचा काय क्वेश्चन? श्रेजल बोला. श्रेजल तुम्हाला आलो केलंय, बोला बोला बोला, बिंदास बोला. कोण बोलतंय बोला, कुणी पण बोला. हॅलो. हा, येस सर, बोला. हा, म्हटलं सर मी आरोग्य विभागातच जॉईन आहे. आणि मी याच्या आधी टेक्निकलचा एक्झामचा अभ्यास नाही केलेला आहे. पण मग आता मी डेट एक्सटेंड झाल्यामुळे फॉर्म वगैरे भरलाय. तर मग आता या शॉर्ट पिरियड मध्ये टेक्निकल साठी कोणत्या कोणत्या गोष्टींवरती फोकस केला पाहिजे? मेन सगळ्यात महत्वाचं, सिलेबस नुसार पॉइंट कव्हर करा. सिलेबसला जे पॉइंट दिलेले आहेत ना, ते पहिले आधी पूर्ण करून घ्या, A to Z व्यवस्थित करून घ्या टेक्निकलला. आणि त्याच्यानंतर मग जे काही वेळ उरतो त्या वेळेमध्ये प्रश्न पण सोडवत चालायचे. पियर्सनचं पुस्तक घ्या, त्याच्यातले प्रश्न सोडवा. किंवा तुमचं जे GPAT वगैरे असेल, किंवा थोरात सरांचं पुस्तक असेल, थोरात सरांचं माझं पुस्तक 5,500, त्यातलं पण तुम्ही सोडू शकता. बरं, ठीक आहे. करत राहा. प्रश्न सोडवले ना की तुमचे टेक्निकल दुखणार नाही, आणि कॉन्फिडेंट राहा, एकदम कॉन्फिडेंट राहा.
तुम्ही पोस्ट काढली, तुम्ही कॉन्फिडन्स पाहिजे, तुमचं आता माइंड स्टेबल आहे. आता हे बिचारे विद्यार्थी असतात ज्यांना पोस्ट नसते, तर म्हणजे असं नाहीये की तुम्ही कॉम्पिटिशन वाढता किंवा काही वगैरे असं, तो विषय नाही. पण तुम्ही प्रत्येकाचं हे असतं, ही स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण क्वालिफाय होऊ शकतो. त्यामुळे काही टेन्शन नाही सर, बिनधास्त करा. वाटलं तर तुम्हाला काय 1200-1300 रुपयात आपली बॅच ठेवलेली मी फक्त टेक्निकलची, ती पण तुम्ही जॉईन करू शकता. त्यात पण तुमचं गो थ्रू होऊन जाईल परत, म्हणजे व्हिज्युअल पण होईल म्हणजे आणि दोन्ही पण गोष्टी होतील. आता कसं टाइम पिरियड कमी राहिलेलं आहे ना, तर मग पूर्ण टेक्निकलचे लेक्चर्स वगैरे बघून होतील की नाही तेवढ्या टाइम पिरियड मध्ये असं? कमी म्हणजे किती सर, मला सांगा किती दिवस आहे आजपासून? जर तुम्ही बघितलं आता आजचा दिवस आहे, पण आज 14 तारीख आहे, 18 ऑगस्ट पर्यंत तुम्ही बघू शकता सर. आणि तुम्हाला गव्हर्नमेंटला आहे, तुम्ही किती दुपारी पण वेळ मिळतो, संध्याकाळी पण वेळ मिळतो, सकाळी पण वेळ मिळतो, याच्यापेक्षा काय पाहिजे मला सांगा. हो नाही काही विषय दररोज तुम्ही टेक्निकलचा दोन अभ्यास लेक्चर आधी केलेला नव्हतं त्याच्यामुळे असं नाही. तुम्ही 1200-1300 रुपयाला बघू नका, ते काय 2 पैशानं मला काही त्याच्यात काही मला काही बिल्डिंग नाही बांधता येणार. पण तुम्ही ज्या मॅडम पण तुमच्या ज्या आहेत ना, त्या मॅडम पहिल्या 5 मध्ये असतात प्रत्येक यादीमध्ये, ज्या मॅडम तुमचं लेक्चर घेतात. त्याच्यामुळे त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ना नोट्स काढण्याची किंवा त्यांचं जे काय सांगतात ना एक्सप्लेनेशन, ते तुमच्या डायरेक्ट ब्रेन मध्ये जाईल. टेक्निक्स, ट्रिक्स वगैरे एकदा तुम्ही लेक्चर केले ना, तुम्हाला 101% नंतर मला सांगा पेपर नंतर की सर किती फायदा झाला. चालेल चालेल चालेल, नक्की नक्की. हा, तुम्ही स्वतः अभ्यास पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, बिनधास्त करा. चालेल, धन्यवाद धन्यवाद. येस. नेक्स्ट 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 कुणाचा काय प्रश्न आहे? अनुसया सर बोला. अविनाश सर, महेश बी सर, महेश सर बोला. कोण बोलतंय? लवकर लवकर प्लीज, भूक लागली असेल तुम्हाला. अच्छा, म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये कुठलेही तुम्हाला डाऊट्स नाही येत आता, असं समजूया. हँड करा, पटपट पटपट बोला प्लीज, घाबरू नका, बिनधास्त बोला, तुमच्या भावासारखा आहे, बिनधास्त बोला, कुणीच काहीच करणार नाही. हॅलो, हा बोला बोला. पुढची एक्झाम कधी येईल? पुढची एक्झाम कोणती एक्झाम? नवीन मी आता, नाव माहित नाही त्याचं मला. आता डीएमआर ची बघा, आता डीएमआर जे चालू आहे तो क्रॅश कोर्स जो चालू आहे आपला, तो डीएमआर साठी आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन साठी चालू आहे. एम्स चे 2-3 तुम्ही नॉन टेक्निकलचे सब्जेक्ट करू शकता. डीएमआर ची परीक्षा परत एकदा सांगतो 18 ऑगस्टच्या दरम्यान होऊ शकते. आपलं ते टार्गेट आहे, ठीक आहे. मग आपण जी बॅच संपवण्याचं जे टार्गेट ठेवले ते 30 किंवा 5 तारखेपर्यंत ठेवले. त्यानंतर तुमची एम्सचा फॉर्म तुम्ही भरू शकता, 300 जागा आलेल्या आहेत, त्याचा पण तुमचा अभ्यास पॅरलली होऊन जाईल. त्याला 80% फार्मसी आहे, त्यामुळे दोन्ही गोष्टी तुमच्या एकत्र होतात. म्हणजे 2 परीक्षा आहेत आता बघा चालू. आणि उद्या जर कल्याण डोंबिवली जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर ते पण, म्हणजे 3 परीक्षा, म्हणजे टोटल जागा किती झाल्या? टोटल जर जागा बघितल्या तर 521 जागा, 314 प्लस 300 प्लस 520च्या दरम्यान जागा आता सध्या सुरू आहे. एवढ्या वॅकन्सी आहेत सध्या, 520 जागांच्या जाहिराती सुरू आहेत आणि अजून पुन्हा येतीलच. त्याच्यामुळे आता जी परीक्षा आहे त्याच्यावरती फुल फोकस करा, फुल जे काय पूर्ण डेडिकेशन द्या. आणि शेवटचं माझं तर जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं सजेशन असेल की महिनाभर सुट्टी काढता येत असेल तर बिंदास काढा, किंवा मग 25-30 तारखेच्या दरम्यान सुट्टी काढू शकता तुम्ही. 15-20 दिवस शेवटचे तारीख वगैरे जाहीर झाल्याच्या नंतर पण काढू शकता, ठीक आहे. तो त्या पद्धतीनं शेवटचे दिवस एकदम मस्त फास्ट रिव्हिजन करायचे आणि पुढे जायचं, ठीक आहे. आणि आपले जे काही ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेली बॅच ते स्पीडमध्ये पण बघू शकता. जे रेकॉर्डेड आहे ना ते स्पीड लावता येतो खाली, त्या स्पीडमध्ये तुम्ही बॅच बघू शकता. एकदम स्लोच गेलं पाहिजे असं नाहीये, आपण स्पीडमध्ये पण बॅच कव्हर करू शकतो, त्यामुळे काळजी करू नका. आणि 30 तारखेच्या नंतर पण तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे. 30 तारखेपर्यंत सगळे लेक्चर होतील. 30 तारखेनंतर आतापासून जर तुम्ही मेहनत घेतली, 15 दिवस व्यवस्थित बघणं, व्यवस्थित पुस्तक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणं आणि हे करणं, तिन्ही गोष्टी वाचणं, तर तुमचं बरोबर कव्हर होते. तुम्ही काळजी करू नका. तुमचं कव्हर करण्यासाठीच मी ते सगळे स्ट्रॅटेजी केली, एवढे शिक्षक लोक लावले.
आणि प्रत्येक शिक्षका डेडिकेशन शिकवतात. नेक्स्ट, आज आपण कोर्सला 3000ची बॅच, 4000ची बॅच 3000ला होती, ती 3000ची बॅच परत 2500ला केली आहे. बरेच जण मला मेसेज करतायत की सर आम्हाला ऑफर सोडा, ऑफर सोडा. आज जवळपास 25 ते 30 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले. जवळपास आमचे 160च्या आसपास ऍडमिशन गेले. सो माझं टार्गेट आहे 200. त्यामुळे 200 पैकी तर बऱ्याच विद्यार्थीचं सिलेक्शन होईल असं माझी गॅरंटी आहे. ठीक आहे. टेस्ट सिरीज तर तुम्हाला सांगतो 300+ विद्यार्थी घेतील, एवढी भारी टेस्ट असतं. नेक्स्ट, कुणाचा प्रश्न आहे का कुणाचा? ओके, आय होप कुणाचा प्रश्न नसेल, किंवा असला तरी मेसेज करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मला फोन करू शकता कधी पण, टेन्शन वगैरे आलं काही आलं तरी बिंदास फोन करा. या काळामध्ये मेडिटेशन करा. मेडिटेशन म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, श्वासावर दीर्घ श्वास घ्यायचा, श्वासावरती शांत बसायचं आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय. स्लोली जसा जसा श्वास कुठे कुठे जातोय, कुठे कुठे टच होतोय आणि कुठे कुठे सोडताना कुठे कुठे टच होतोय, एवढंच फक्त करायचं आणि फुल फोकस त्यावर करायचा एकदम. नंतर थोड्या 3-4 दिवसाच्या नंतर श्वास गेल्यानंतर तो कुठे कुठे जातोय, ब्रेन मध्ये, कानाकडे, इकडे तिकडे प्रत्येक अवयाकडे पर्यंत आपण लक्ष केंद्रित करायचं. सो इट विल डेफिनेटली हेल्प यू. सकाळी 10-15 मिनिटं वॉक करा, टेरेसवर करा, कुठे पण करा. ऑक्सिजन, प्युअर ऑक्सिजन घ्या. प्युअर ऑक्सिजन घेतल्यानंतर दिवसभर तुम्ही कमी झोपलात ना तरी पण तुम्ही फ्रेश राहाल. ठीक आहे. आणि काही प्रॉब्लेम नाही, दिवसातनं 2-3 वेळा चहा प्या, महिनाभर फक्त तुमचं डेडिकेशन ठेवा. 4.5 तास झोपा, काही प्रॉब्लेम नाही, बिंदास 4-4.5 तास झोपा, पण अभ्यास करा. ठीक आहे. तुम्हाला काही नाही, ही पोस्ट मिळाली ना, इतकी भारी पोस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. 50,000च्या आसपास पेमेंट तुम्हाला मिळेल, खात्यावरती महिन्याला येत राहतं आणि इतर तुम्हाला चांगलं म्हणजे खूप चांगली तुमची लाईफ सेट होऊन जाईल. परत आता सेवा प्रवेश नियम DMAR चे बदलतो. मी स्वतः संघटनेमध्ये आहे, मी स्वतः कार्यकारिणी सदस्य आहे, त्यामुळं सेवा प्रवेश नियम आपण बदलतोय. तर याच्यानंतरची जी काही ऍडव्हर्टाईज असेल त्याच्यामध्ये डिप्लोमा कदाचित नसेल, पण किंवा डिप्लोमा असलं तरी 2 वर्ष एक्सपिरियन्स असेल आणि B.Pharm पण असेल. सो हे वेतन श्रेणीसाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा डिपार्टमेंटमध्ये येणार आहे तर तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी रेडी पाहिजे, एक्सपिरियन्स वगैरे पण रेडी ठेवा. कुठल्या तरी मेडिकलला अटॅच करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. आज 65 अराउंड स्टुडंट्स होते. सुरेश मोकासरे सरांनी हँडरेज केलाय, तुम्ही बोलू शकता सर. साई सूर्यवंशी तुम्ही बोलू शकता. बऱ्याच जणांना अनम्यूट केलं, एकदा बोलून बघा, ज्याला बोलायचं त्याने बोलून बघा. हँडरेज करा, हँडरेज केल्याशिवाय मी अनम्यूट नाही करू शकत. ठीक आहे. ओके, चला. तर तुमचा अभ्यास अशा पद्धतीने व्यवस्थित चालू आहे असं गृहीत धरून टेस्ट सिरीज वगैरे चांगलं सोडवा. 20 तारखेच्या आसपास पासून तुम्ही टेस्ट सिरीज चालू करा. दर 3ऱ्या-4थ्या दिवशी टेस्ट सोडवायची आणि पुढे जायचं. 10 टेस्ट मी देणार आहे तुम्हाला पेड देईल, कमी फीज असेल, आणि 2-3 एखाद्या एक्स्ट्रा द्यायचे किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन द्यायचे ते पण देईल, काळजी करू नका. म्हणजे मला काही त्याच्यात हे नाही, 10 दिल्या पाहिजे, अजून एक्स्ट्रा पण देऊ शकतो. सर आवाज येतोय? हा, येस बोला सर. सर समज आपण आता बऱ्याचशा जणांचा एक प्रॉब्लेम असतो की आपण जेव्हा म्हणजे अभ्यास करता करता कधी कधी मन नाही का दुसरीकडे ऑटोमॅटिक म्हणजे दुसरीकडे चाललं जातं. कधी कधी आपण ऑनलाईन क्लासेस असो किंवा मग वर्गात जरी क्लासेस मध्ये जरी असलो तर म्हणजे मन असं कसं म्हणजे डायव्हर्ट होऊन दुसरीकडे डायव्हर्ट होतं. यासाठी काही सोल्युशन आहे का सर? सगळ्यात महत्वाचं, तुम्ही पेन आणि कागद घेऊन सोबत बसता का? तुमचं नोटबुक किंवा तुमचं कोर पेज, या सगळ्या गोष्टी करताना तुमच्या हातात पेन असतो का? हो असतो ना सर. असतो ना. पण जे काय चाललंय ते खरडत राहायचं, उगाच खरडायचं. झालं नंबर 1 लेक्चर बघताना. आणि दुसरं, दररोज दिवसातनं मी जी क्रिया सांगितली आता तुम्हाला, विपश्यना आहे ती, विपश्यना गौतम बुद्धांची विपश्यना आहे ती.
मी काय सांगितलं तुम्ही तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे काय बोललोय मी? हो ना, कोणती क्रिया म्हणजे सांगितली? गौतम बुद्ध उपासना सांगितली तुम्ही. जे काही विपश्यना, उपासना नाही, विपश्यना. गौतम बुद्धांनी जी पूर्ण जगाला मार्ग दाखवला त्या विपश्यनेतून, ते गौतम बुद्धांची विपश्यना. त्याच्यानंतर बाकीच्या लोकांनी त्यांना फॉलो करत गेले. स्वामी विवेकानंद असेल किंवा आत्ताचे जे काही लोक आहेत त्यांनी कमर्शियल केले ती विद्या. तर ती श्वास, दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा. जेव्हा जेव्हा वाटलं की अरे आपण कुठेतरी भटकलोय, कुठेतरी आपण डायव्हर्ट होतोय, लगेच जागेवर यायचं. आणि अर्ध्या 1 तासाला बाहेर तुम्ही जाऊन येऊ शकता, फ्रेश होऊ शकता, तोंड धुवायचं आणि लगेच जागेवर यायचं. ठीक आहे. आता मोबाईल मध्ये बरंच कंटेंट असं तुम्हाला असंच आहे की ते मोबाईल पण थोडासा साईडला ठेवा. लेक्चर वगैरे जर बघायचं असेल तेवढंच फक्त बघा, बाकी दुसरं काहीच करू नका. आणि हा विचार पण करू नका की आयला मी करतोय, बाकीचे विद्यार्थी काय करत असेल, त्यांना फुल टाइम आहे, मला अर्धाच टाइम आहे, असं अजिबात विचार करायचा नाही. अजिबात विचार करू नका. तुम्ही जे काय करताय ना, आज जे करताय ना, ते बेस्ट द्या. त्यातला प्रश्न चुकणार नाही. त्यातला प्रश्न तुमचा चुकला नाही ना, मला सांगा, तुमच्या हातामध्ये आता सध्या इथून जर विचार केला तर 35 दिवस हातात आहे. एक 18 ऑगस्ट जर अंदाज ठरवला तर 35 दिवसामध्ये तुम्ही दर 2 तासाला वेगळा टॉपिक जर तुम्ही एक पॅरलल सब्जेक्ट करताय तर तुमचे जवळपास 70 ते 80% सिलेबस कव्हर होतो. 80%. राहिलेलं 20-30% तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे. आणि प्रश्न सोडवलं म्हणजेच अभ्यास करणं पण आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल की बाबा आपण पुस्तकातून असं केलं पाहिजे, तसं प्रश्न सोडवणे हा पण अभ्यासच आहे. त्यामुळे फार्माचं तर थेअरी वाचवाच लागेल तुम्हाला. ठीक आहे. पण नॉन टेक्निकलचे प्रश्न थ्रू, गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न थ्रूच तुम्हाला अभ्यास करता येतो. आणि जीकेचा जास्त लोड घेऊ नका. आपण जे काही लेक्चर घेतोय तेवढेच करा, बाकी काही जास्त करू नका. थोडंफार करा. त्याच्यामध्ये मी पूर्ण घेणार आहे, स्पोर्ट्स, कल्चर, आर्ट वगैरे जे काय आहे, आणि नगर परिषदला वगैरे प्रिव्हियस इयर आलेले क्वेश्चन आहेत, त्याची पण अनालिसिस चालू आहे. तेवढं जरी केलं तुम्ही तरी खूप झालं. आणि त्याला रिवाईज करायचं बस. चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या नोट्स काढत राहायच्या. नवीन चांगल्या गोष्टी, काही ट्रिक्स वगैरे असेल तर त्या नोट्स करत राहायच्या आणि वाचत राहायचं. आणि जीकेला फक्त अर्धा पाऊण तासच वेळ द्या, जास्त वेळ देऊ नका. अर्धा तास खूप झाला. पटपट करायचं ते सिलेबस नुसार. ठीक आहे. त्याच्यात जर तुम्ही वेळ घातला तर मग तुम्ही गणले. कारण ते सोपं असतं, मस्त वाटतं वाचायला बिचायला, हे वाचू ते करू अख्खं पुस्तक कव्हर करण्याच्या नादामध्ये सगळ्या गोष्टी मागे राहून जातात. तुम्ही बाकीच्या याच्यावरती जास्त फोकस करा. ठीक आहे. कारण जीकेचं किती पण केलं तरी ते जे यायचं ते येतच. आणि शक्यतोवर मी कंटेंटमध्ये बरंच पुस्तकं, लेखक वगैरे सगळं टाकणार आहे, त्याच्यामुळे ते पण तुम्ही व्यवस्थित होईल. ठीक आहे. नेक्स्ट काय क्वेश्चन सर? तुमच्या प्रश्नांचं सोल्युशन थोडंसं का होत नाही मिळालं? येस सर. ओके, गुड. प्रॅक्टिस फ्रॉम टुमॉरो. ओके. हॅलो सर. तुम्ही झोपताना पण करू शकता आणि जेवल्यावर केलं पाहिजे. तर कुठं असं केलं, कुठे पण विपश्यना तुम्ही करू शकता, कुठे पण स्वतःला शांत करू शकता. मी पण असाच अनस्टेबल होतो म्हणून मी विपश्यना केली. आणि एक्झाम झाली की 10 दिवस जाऊन या कुठेतरी, मंचर, पुणे, महाड, जिथे विपश्यना सेंटर असेल तिथे 100% जाऊन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अपेक्षा मॅडम आता बोलत होत्या. हो सर. गुड इव्हनिंग. हॅलो. गुड इव्हनिंग मॅडम, बोला. सर मला जून पर्यंत स्टडीचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं ते बरोबर कळत नाही. तुम्ही वर्किंग आहे की नॉन वर्किंग आहे मॅडम? सर 8 तास वर्किंग आहे. 8 तास वर्किंग आहे म्हणजे तुम्ही 9व्या तासाला घरी येता का? 8.5 तासालाच येते सर. बरं, तुम्हाला अभ्यासाला वेळ किती मिळतोय किंवा किती वेळ काढताय तुम्ही सध्या? 5-6 तास तर काढते सर. गुड. पण त्यामध्ये सिलेबसचं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन जमत नाही. तुम्हाला सांगतो आता, 4 तास पूर्ण नॉन टेक्निकल करायचं. ओके. थोडा अभ्यासाचा टाइम वाढवा, झोप कमी वगैरे असं काही करता येत असेल तर बघा. थोडं पेंगाल 2-4 दिवस तुम्ही झोप काढाल कामावरती, पण सवय लागेल तुम्हाला. आणि काम करताना थोडेफार काही तुम्हाला काही करायला मिळतं, काही काम दुसरं काही ऍक्टिव्हिटी करायला मिळते? 1-1.5 तास मिळतो. ते 1-1.5 तासामध्ये पूर्ण प्रश्न सोडवायचे. ओके.
हा, 1-1.5 तासामध्ये प्रश्न सोडवायचे आणि काही रिव्हिजनचं मटेरियल असेल तर ते छोटस पर्समध्ये टाकून घेऊन जायचं किंवा मोबाईलमध्ये घेऊन जायचं ते काढून आणि त्यात ते स्क्रोल करत राहायचं. ठीक आहे, आज काय करायचं, उद्या काय करायचं. ठीक आहे. नंतर नेक्स्ट तुम्हाला आता 4 तास जे आहेत तुम्ही नॉन टेक्निकलला पूर्ण दिले पाहिजे. हो सर. तुमचे नॉन टेक्निकल म्हणजे काय, तुमचे गणित बुद्धिमत्ता दररोज सोडवा. दररोज म्हणजे एक सर टॉपिक. गणिताला 1 तास. हा, गणित बुद्धिमत्ताला 1.5 तासातले समजा आता हे 1.5 तासापैकी कमीत कमी 1 तास तुम्ही बुद्धिमत्ताला द्यायचा आणि अर्धा पाऊण तास तुम्ही गणिताला द्यायचा, अर्धा तास. ठीक आहे. हो. मराठीला 1 तास द्यायचा मॅडम, अच्छा. 1 ते 1.5 तास कम्प्लीट द्यायचा. किंवा मग तुम्ही एखाद दिवशी समजा मराठी घेतलं ना 3-4 तासामध्ये 2-3 चॅप्टर पण होतात. लेक्चरला जर तुम्ही असेल तुमच्या मराठीचं, जर तुम्ही बॅच सबस्क्राईब जर केलेली असेल तर ते पण ना, ते आता थोडेसे स्लो घेत आहे, त्यांना ते नंतर फास्ट होईल. ठीक आहे. तर तुम्ही पटपट आधी ना पहिले मराठी पूर्ण वाचूनच घ्या तुम्ही आधी, कसं काय करायचं काय नाही, त्यावरचे प्रश्न वगैरे सोडवायचे, कर्ता कर्मणी प्रयोग वगैरे सगळं आधी पूर्णपणे पटपट वाचा आणि नंतर लेक्चर मधून मग रिव्हिजनच फक्त करायची तुम्हाला. गणित मराठी जर करायचं म्हणलं ना फक्त 6 दिवसात होणार टॉपिक आहे. 6 दिवसात पूर्ण गणित मराठी होते तुम्ही जर विचार केला. आणि राहिला विषय आता इंग्लिशचा. आता इंग्लिशला त्याला तुम्ही तो वेळ द्या. ठीक आहे. इंग्लिशच्या व्होकॅब्लरीला मराठीच्या व्होकॅब्लरीला समानार्थी विरुद्धार्थी दररोज करायचे, वाटलं तर पीडीएफ वगैरे सोबत घेऊन जायचं, ते पण करत राहायचं. म्हणजे तुम्हाला जिथे जिथे वेळ मिळेल तिथे तिथे वेळ काढा आणि थोडस अर्धा 1 तास अजून कमी झोपून वेळ काढा, अर्धा 1 तास अजून वाढवा. आणि नंतर शेवटचे दिवस एकदा जाहिरातीची तारीख जाहीर झाली की तुम्ही मग शेवटचे 10-15 दिवस चांगलं कव्हर करू शकता. आणि सर फार्माचं कसं करायचं डिस्ट्रीब्युशन? हा, आणि काय करायचं माहिती, टेस्ट सिरीज आपण लॉन्च करणार होती, ती टेस्ट सिरीज रविवारी सोडवायची. ठीक आहे. हो सर. हा, आणि काय म्हटलं तुम्ही फार्माचं डिस्ट्रीब्युशन ना, हा, फार्मसी बघा सब्जेक्ट सर. तुम्ही बॅच घेतलेली का? बॅच घेतलेली? नाही सर, सध्या कोणतीच घेतली नाही. ओके ओके, ठीक आहे. बॅच जरी नसलेली घेतली तर डिप्लोमाचे ऍटलिस्ट पुस्तकं तुम्ही वाचून काढा पूर्ण सिलेबस नुसार टॉपिक्स. पुस्तकं आधी तुमच्याकडे सगळ्या गोष्टी ओल्ड पाहिजे. सिलेबसचे बुक्स, डिप्लोमाचे कोणते ओल्ड पण असते ते सिलेबसचे टॉपिक थोडी बुक्स. बदलतो. आता टॉक्झिकोलॉजी आहे तो थोडी बदलणार आहे, बरोबर आहे, तो नाही बदलणार ना. हो सर. किंवा मग तुम्ही कुठला सीव्हीएस कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आहे, तुम्ही डिप्लोमातली पण करायची आणि केडी त्रिपाठीतली पण करायची. आणि आपलं जर तुम्ही नॉन टेक्निकलची बॅच घ्या, नॉन टेक्निकल मध्ये तुमचं कव्हर होऊन जाईल ते. सर पूर्ण बॅचेस घ्यायचे असतील तर काय, डीएमईआरची पूर्ण बॅच घ्यायची असेल तर म्हणजे किती फीस लागेल? पूर्ण बॅचला आज ऑफर आहे 2500ची आणि फक्त नॉन टेक्निकलला 1300 रुपये. अच्छा, आजसाठी? हा, आजच्या दिवस. अच्छा, उद्या वाढेल. ओके. थोडस असं करा मॅडम तुम्ही. आणि थोडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण सोडवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि लोड घ्यायचा नाही, प्रिव्हियस तुमचा इयर जेवढा अभ्यास क्वेश्चन्स होतो ना. हा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कुठे भेटतील सर? कोणते फार्मा? मी आता आपले पुस्तक डीएमईआर हे नॉन टेक्निकलचे पुस्तक आहे. नॉन आणि फार्मा दोन्हीचे. हा, याच्यामध्ये आहेत पेपर्स आणि पीव्ही थोरात सरांचं आणि माझं पुस्तक आहे 5,500, ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याच्यामध्ये पण प्रश्न आहेत. ओके सर. येस, नेक्स्ट. थँक्यू सर. टेक्निकल साठी बुक कोणते रेफर करायचे? बाई आजच टेलिग्रामला मी मेसेज टाकलाय, तुम्ही एकदा बघून घ्या. तुम्ही काय होतं, पोस्टच वाचत नाही पोरं, मग अडचणी येतात, मग मला पर्सनली कॉल येतं. मी आजच पुस्तकं टाकली, डिप्लोमाची पुस्तकं आणि केडी त्रिपाठी, ते तुम्ही टाकू शकता. तुम्ही ते वाचा पटपट पटपट. आणि पिअर्सनचं शॉर्ट जे सब्जेक्ट आहे, ज्युरिस्प्रुडन्स वगैरे हे जे काही सब्जेक्ट आहेत छोटे छोटे, डीएसबीएम, हॉस्पिटल फार्मसी, त्यातलं पिअर्सन मधलं पण करा आणि ऍक्च्युअल पुस्तकातलं पण करा. यादव आणि यादव सरांचं पुस्तक आहे, कुचेकर सरांचं पुस्तक आहे, आणि मागवा. पीडीएफ पण टाकलेले आहेत मी चॅनलला, आता याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करतो मी, पण काय होतं तुम्ही पोरं स्क्रोलच करत नाही, बघतच नाही, वाचतच नाही पोस्ट. नेक्स्ट. नेक्स्ट नेक्स्ट काय क्वेश्चन आहे कोणाचा? सर फक्त टेक्निकलची बॅच अवेलेबल होईल का?
आहे ना मॅडम, तुम्ही ऍप डाउनलोड करा, तुम्हाला 1300 प्राइस दिसेल. ओके, चालेल सर. सर आणि टेक्निकल साठी एकच मटेरियल असं कोणतं बुक वगैरे असं रेफर करायला किंवा एखादी पीडीएफ क्लास? तसं नाहीये मॅडम. प्रॉब्लेम काय होता, मी म्हणजे तुम्हाला अनेक लोक सजेस्ट करतील की आम्ही फिंगर टिप्स या त्या, पण तसं नाहीये. मला तर वाटतं की एक्झामचा अप्रोच जो आहे ना, मागचे जे प्रश्न होते ते थोडेसे अनालिटिकल प्रश्न होते, लॉजिकल प्रश्न होते, पण जोपर्यंत तुम्ही पूर्ण ते वाचत नाही व्यवस्थित प्रॉपर त्यातलं किंवा त्यातले पॉइंट्स कसे घ्यायचे हे तुम्हाला बॅच मध्ये लगेच लक्षात येऊन जाईल. त्यातनं पॉइंट कसे वाचायचे असतात हे तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही अनालिटिकल तो प्रश्न सोडू शकत नाही. मी स्वतः एक्झाम दिलेली म्हणून सांगतो. ओके सर. हा, तुम्हाला तसं घ्यायचं असेल तर पियर्सन नावाचं पुस्तक आहे, जीपॅट फिंगर टिप्स आहे, ते तुम्ही घेऊ शकता. ओके ओके सर. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपल्या क्लास कडून फक्त डीएमईआर फार्मसीसाठी एक स्पेशल बुक वगैरे लॉन्च असं काय होईल का? बुक नाही करू शकत कोणीच नाही. म्हणजे मला वाटतं भारतातलं असं कोणतंच बुक परफेक्ट नाहीये एकच याच्यामध्ये सगळं काय असेल म्हणून. म्हणजे मी जरी काढलं पुस्तक तरी मी सांगणार नाही तुला, कारण कोणता प्रश्न कोणत्या कोपऱ्यातला येईल हे सांगू शकत नाही. ते ऑथेंटिक पुस्तकातनं प्रश्न निघतात. मी हे का सांगतोय, तुमचे जे स्टँडर्ड पुस्तक असतं त्या ऑथेंटिक पुस्तकातनं तुमचे प्रश्न निघत असतात. त्या लाईनवरती प्रश्न बनत असतात. मग ती लाईन तुम्हाला बुलेट पॉइंट मध्ये डायरेक्ट नुसते मुद्दे दिले तर ते मुद्दे खरोखर लक्षात राहील का? ओके सर. म्हणजे रेफरन्सेस पूर्ण वाचावे लागतील ना? रेफरन्स व्यवस्थित वाचा. रेफरन्स वाचले तुम्हाला या परीक्षेला नाही फायदा आला तर पुढच्या तरी परीक्षेला होणारच आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही आज केलेली मेहनत उद्या फळाला येणार आहे. मग जे काय करताय ना ते व्यवस्थित करा ना, उगाच कशाला उडत उडत करताय. बरं चालेल सर, थँक्यू. हा, तुम्हाला समजा तुम्ही प्रॉपर सगळं समजा 5 तारखेपर्यंत तुम्ही सगळं पुस्तकातनं व्यवस्थित केलं आणि लेक्चर मधले जे काही पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित केले आणि आता ते केले आणि मग तुमचे काही टॉपिक्स राहिले बाबा मला करायचे अजून 10 तारखेपर्यंत, मग त्यानंतर काय करू शकता तुम्ही, पियर्सन किंवा फिंगर टिप्स मधले जे काही थिअरॉटिकल पार्ट आहे ऍटलिस्ट तेवढा तुम्ही बुलेट पॉईंट्स तुम्ही ते वाचून घ्या. मग शॉर्ट रिव्हिजन मध्ये ते तेवढं वाचून घ्या. त्यातले काही मुद्दे आले तर तुम्हाला ते फायदा होईल आणि म्हणजे तुम्हाला तो कॉन्फिडन्स पण येईल की बाबा मी हे पण चॅप्टर कव्हर केले. पण जे काय करतं ते परफेक्ट केल्यानंतर त्यावर कधी प्रश्न आला तर तो प्रश्न तुमचा सुटणार आहे. फार्माकोलॉजीचं क्लासिफिकेशन दररोज पाठ करायचे. जे चॅप्टर दिले सीव्हीएस डेंटल फार्माकोलॉजी ते दररोज व्यवस्थित जे काय क्लासिफिकेशन त्यात अँटीसायकोटिक वगैरे दररोज करायचंय तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे कोणाचा? मी खूप डीप सांगतोय हा, ते तुम्हाला नंतर लक्षात येईल. ओके, एमडी सरनी हातरेच केलाय. प्रथमेश सरांनी पॅरासिटामॉल काय नाव ठेवतं कार्यकर्त्यांना, फार्मासिस्टला शोभेल असं नाव ठेवलं पॅरासिटामॉल. नेक्स्ट, आपल्या बॅच सबस्क्राईब केलेलं असं कोणी आहे का आता सध्या लाईव्ह आहे का कोणी? गायत्री मॅडम सोडून कोणी बॅच सबस्क्राईब केलेली आहे का आपल्यापैकी? त्यांनी हँड रेस करा किंवा मग बोला बिनधास्त. ओके, कोणीच नाही सध्या लाईव्ह असं समजूया. अनुसया सर होते. ठीक आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम. हे लेक्चर मी अपलोड करतो टेलिग्राम याला, युट्यूबला पण, ते तुम्ही बघू शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण पाठवा. ऑल द बेस्ट. ओके.